नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले, परंतु मी त्यांना रात्रीच सांगितलं की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही. त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका, कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही माननीय राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आहे. आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे तर मग मी साहेबांसंग बोलून त्यांना का फसवू. त्यामुळं मी माझ्या परतीचे दोन स्वतः कापलेले आहेत. त्यामुळं मला कृपया बोलायला लावू नका. राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे. 17 तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे. तोपर्यंत येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते, पण तुम्ही काँग्रेसमध्ये या असं मला बोलले. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रियाताईंचा पण फोन झालाय. मला फक्त आता दादा शिवाय माझ्या संघ कालच्याला अभयजी छाजेड बोललेत, माझे मित्र अरविंद शिंदे पण बोललेत. काँग्रेसमध्ये सुद्धा 2-3 नेत्यांचे मला फोन आले. रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता, पण तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता. त्यावेळेस सुद्धा भाऊबरोबर बोलणं पण झाले. मला वाटते की काँग्रेसमधून सुद्धा 2-3 लोक माझ्यासोबत बोलली. शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन माझा झाला आहे. सुप्रियाताई सुळेंचा पण मला फोन आला होता. त्या कदाचित मला आज म्हटलं मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल. आता मी परिपक्व आहे. गेल्या 15 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय. त्यामुळे मला योग्य वेळी काय मूव करायची ती मी 100% करेन. गंगोर साहेबांचे फोन आले होते. शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले. विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले. बरीच लोक माझ्याकडे येऊन गेली आहेत. आणि मी पण फोनवरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो, शाखाध्यक्षांसोबत बोललो, परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाही. मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय. गेली 2 वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढीला लावायचं असेल, पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्यागत काम करतात पुण्यामध्ये. त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो. मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्यासंग बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये. मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत, परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता, तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता, का टाकता, तुम्हाला सांगतो बघा, नाही तर तुमचं नशीब तुमच्यासाठी. मोर्चानंतर दुसरी मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं, साहेब माझं नशीब 25 वर्ष राजसाहेबांसंग आहे. त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दिशा ठरवूया. अमित ठाकरेंच्या त्या निर्णयानंतर अशा बोलल्यानंतर तुम्ही हा निर्णय असं नाहीये. मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा होती. साहेबांना फक्त एवढंच बोललो होतो, साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे. कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. एवढंच माझं. भोंग्याच्या विषयाला आता 2-2.5-3 वर्ष होऊन गेले, त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता. त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं, भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्या संग काय संबंध नाही. मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मी वारंवार सांगतोय. आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही. हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं. मला वाटतं की बाबा बघा, तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा. ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं. पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे, आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये. हे का बोलले गेलं.
आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला, मी अहवाल ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो. त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे, पण या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही. मग माझ्या संग न जमवून घेणारे कोण होतं? मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो, प्रश्न सोडवतो, त्यांना भेटायला आलेली आहे. आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का, तर दादा आणि वसंततात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही. डायरेक्ट 1 to 1 त्यांचा विषय आहे. पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे. त्यांना लोकसभेला राहायची बाबा, ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे. मी ऑफर घेऊन, मी जर माझ्या पक्षामधनं, ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो, जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाहीये. मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे. पुणेकरांसाठी मी गेल्या 15 वर्ष काम करतोय. मी गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो, तो कालपर्यंत होतो. परंतु ज्या ठिकाणी मी राहतो, ज्या ठिकाणी मी काम करतो, त्या पक्षातल्या लोकांना जर वसंत मोरे पुढे गेलेला पाहत नसेल, मग अशा लोकांमध्ये का राहायचं, अशा लोकांमध्ये का थांबायचं? ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल, ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल, तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं. या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी. मी नावं घेण्याची गरज नाहीये. मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे, त्या फेसबुक पोस्टवरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्समध्ये नावं टाकतोय. रात्री अपरात्री 2 वाजता 3 वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय. मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात. अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही? जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल, वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल, त्याला 2:28 कुणी फोन केला, कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतंय, कोण फेसबुकच्या पोस्ट माघारी घ्यायला लावतंय, ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका. मान्य राजसाहेबांच्या आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून. पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो, तुम्ही जिथं आहात तिथं सुखी राहा, तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा. तुम्हाला वाटत असेल तुमचं तिकडे भवितव्य होतं, तुम्ही माझ्यासाठी कुणी पक्ष सोडू नका. मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तो मी घेतलेला आहे, त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे. मी माझा निर्णय बदलू शकत नाही. पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे? सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसंत मोरे बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून. असं कुणीच मला म्हणू शकणार नाहीये.